दर्शनातून मलाही त्याच्या ठिकाणी त्यांनी नेहमी ज्ञान सांगावं आणि त्याच्यातून आपली ही दिंडी सोहळा अत्यंत आनंदात चाललेला आणि आनंद सोहळ्यामध्ये खरंच मागे पुढे उभा राय सांभाळित आणि आघात निवाराया कल्याणजी महाराजांचे अक्षरशः पाय सुजलेले आणि अशी सुजलेल्या अवस्थेत सुद्धा त्यांचं चालणं अशी त्या स्फूर्तीतेनं त्यांनी कीर्तन करणं अथवा प्रवचन करणं ह्या सगळ्याही गोष्टी ते कशा करायला लागले आनंदाने पार पडा नाही तर आपण घरी तितके जर पाय सुजले तर आपण कणत पडतो असो त्या ठिकाणी वाटचालीमध्ये आपल्याला काळा कुत्रा भेटला तर सगळ्यांना सुट आहे त्यालाही त्या ट्रकाची टक्कर लागून तो खाली पडला पडल्याच्या नंतर तो मेला असं सगळ्यांनी गृहीत धरलं महाराज हालचाल त्याची बंद झालेली आहे आणि त्याच्यातून उचलून त्या 4 वारकऱ्यांनी त्याला तिकडे नेऊन ठेवला त्याच्यावर पाणी शिंपडलं त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला सगळं झालं त्या ठिकाणी आणि तिथूनही वारकरी परतले तिथून की आता तो कुत्रा काय झाला मेला आणि फापळे महाराज म्हणले की आता श्रद्धांजली अर्पित करायची आपल्याला खरंय त्यांचं अहो कोणी मागच्या जन्मातला काहीतरी पातक राहिले म्हणून कुत्र्याच्या जन्माला जाऊन का होईना पण वासना ठेवून जन्माला आलेला आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महाराज म्हणून आपली वासना चांगली ठुली तर आपल्या तशा पद्धतीचा जन्म प्राप्त होतो अन्यथा सगळे आपण वासनेतून जन्माला आलेले म्हणून साधू संतांनी चांगली वासना ठेवली वैकुंठाची प्राप्ती झाली आपणही जशी वासना ठेवली आपण मनुष्याचा देह नरदेह प्राप्त झाला परंतु नरदेहात येऊन आपल्याला साधू संतांनी हा मार्ग दाखविला आणि त्या मार्गाने आपली ही आनंद सोहळ्याची वाटचाल चालू आणि त्या दिवशी त्या माऊलीच्या हातावरून काय गेलं चाक त्याच्यात एखाद्याचं हाड मोडलं असतं पण तो मोडू दिलं नाही भगवान पांडुरंग परमेश्वराने मागे पुढे उभा हे सांभाळते मनीषाताईच्या पायावरूनही ते चाक गेलंय त्यांचे जोडवे दबले अक्षरशः ते कटरनी कापून सरी ते जोडवे काढले महाराज आज मनीषाताई सुंदर अभंग असेल त्यांनी सुद्धा सगळ्या दिंडीला भारावून टाकले नवे नवे तर नवरत्नाची खाणच या ठिकाणी कोणालाच कमी म्हणता येत नाही अगदी भारून टाकलेली दिंडी आहे कोण नाही तर अर्धे लोक पुढे चालले असते तर निघून गेले असते कुणकडे आणि नाही तर मुक्कामा ठिकाणी आधी जाऊन बसले असते परंतु सगळे त्या अभंगातून आपण सगळे भारले गेलो महाराज असं जावाच वाटत नाही बाजूला आणि पंढरी प्रकरणावर असतं काय पाहायचाच आनंद नाही हा रुक्मिण म्हणे नामदेवा हा नामदेवाला काय केलं हा विठ्ठलाने भारून टाकलंय सगळं नामस्मरणाने तुम्हाला आम्हाला सुद्धा काय केलंय भारून गेलं महाराज आपण भारलेले आहेत म्हणून आपण इकडे तिकडे जात नाहीत आणि साधना चाललेली आपली आपण कोण आहे साधक आहे साधना हा रथ आहे आणि या साधनेतून आपल्याला काय करायचंय साध्य काय करायचं भगवान पांडुरंग परमात्मा शेवटी आपल्याला कुठं जायचंय तिथं जायचंय नामस्मरण करीत आणि तुमची साधना किती मोठी माहित आहे पहिले ब्रह्मचर्य व्रत दुसरं 6 विकाराचा तुम्ही नाश केलाय बाजूला केलाय काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे बाजूला गळून पडलेले महाराज सगळ्यांची सारखी वृत्ती बनलेली फक्त पांडुरंग परमात्मा परंतु काही काही याच्यातून पुढे जाऊन काय करते जाते आता त्याचा नंतर पुन्हा विषय घेऊ आणि हे जे आपल्याला सांभाळण्याचं यालाच म्हणायचं मागे पुढे उभा राय सांभाळत हे जे आपल्या दिंडीत घडलेलं आहे कुत्र्याचा असू ताईचा असू त्यांचं हातून चाक गेलेला असू पोच पावती भगवान पांडुरंग परमात्म्याची इथं मी सांगायला सोडणार कारण माणूस काय म्हणतो कशाचा देऊन अरे तुझ्या हृदयामध्ये मी रामो सर्व सुखाचा रामो नाही तर हे तर मड झालं असतं शरीर तू नसतं असतं जवळ बरोबर आहे की म्हणून याच्यात आपण हे साधना करीत असताना दाढी करू नये नख काढू नये अशा पद्धतीचं याच्यामध्ये बाहेर प्रातर्विधीला जर गेलं तर निश्चित पायावर पाणी टाकल्याशिवाय गुन्हा केल्याशिवाय कारण आपण साधनेत आहोत महाराज कारण ह्या शरीराला शुद्ध ठेवावं लागतं साधी भगवद्गीता जर वाचायची असली ना त्याच्यामध्ये न्यास द्यालेले न्यास आणि ते काय अनुष्टिका भ्याणवा हा तर्जनवा भ्याणवा मध्यमा भ्याणवा अनामिका भ्याणवा कनिष्ठिका भ्याणवा हा
नेत्राय वशट, शिखाय वशट, पायाला हात लावायचे, मांड्याला हात लावायचे, जांघाला हात लावायचे, सगळ्या ठिकाणी हातात पाणी घ्यायचं. पुन्हा अपवित्रो पवित्र वाहा, हे शरीर पवित्र कर. आणि मग पवित्र झालं शरीर आपलं मानाने सगळं की मग ती भगवद्गीता वाचायला सुरुवात. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीतेचा रोजचा अर्धा श्लोक, एक श्लोक जरी वाचला, ज्ञानेश्वरीचा जरी वाचला, पुनर्जन्म भेटणार नाही असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आवर्जून सांगतात. जो कोणी ह्या गीतेचा सेवक होईल याचा, त्याने साम्राज्याचा चक्रवर्ती करी. मोदीचा एवढी मोठी भगवद्गीता. मग आपल्या सर्वांना जर विचारलं तर आपला धर्मग्रंथ कोणता आहे, याच्यात किती जणांना सांगतोय तर हात वर करा. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? बरोबर आहे. 90% लोकांना सांगता येत नाही महाराज. आणि इतर जर समाजाचा विचारला तर आदराने सांगतो आपण बायबल आहे, कुराण आहे, फलान आहे, पिस्तान आहे. मग आपला धर्मग्रंथ आपण का सांगू नये? कळकळ वाटते महाराज. आणि ह्याच कळकळीसाठी हे महत्वाचे काही स्टेप याच्यामध्ये ऐकण्यासारखे राहते की आपण आचरण सुद्धा सुधारायला पाहिजे. शरीराचं मांस मदिरा खाणं आणि हे करून सरी सुद्धा याच्यामध्ये चालणं हे सुद्धा योग्य होत नाही महाराज. कारण पातके करिता पुढे आहे पुस्तक आहे, उत्तर देता उशिरी तू. अरे अनेक यातना यम करविलं कोण सोडविलं तेथे तुला. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याशिवाय तुझ्या जीवनात कुणीच नाही असं निश्चित समज. कारण धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा. त्यांना कळालंय महाराज की फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याशिवाय याच्या देहामध्ये दुसरा कोणी नाही. त्याला मागं पुढे सांभाळायला दुसरा त्याच्याशिवाय कोणी. आज भगवान पांडुरंग परमात्म्याचं जे विठ्ठल उभा आहे तो कोणामुळे आहे? भक्त पुंडलिकामुळं. एकदम पटकन म्हणल्या जातो महाराज, परंतु याच्या पाठीमागची एक मीमांसा आहे आणि त्याचं उच्चारण जास्त केले जात नाही. आता पुंडलिक कसा होता? पापी आणि बरोबर आहे. आणि त्या पापी आणि दुष्ट पुंडलिक असणाऱ्याला त्याला इतकं सात्विक बनविलं कोणी? भगवान पांडुरंग परमात्मा भेटण्याची ताकद दिली कोणी त्याला? ज्या वेळेस तो काशीला चालला होता आणि काशीला जात असताना त्याची काय तुटली? चप्पल. म्हणून त्याला तो कोंडा जोडायचा होता चपलाचा. आणि बायको कुठे घेतलेली होती? खांद्यावर. आणि माय बापाच्या गळ्याला. बरोबर आहे. आणि असे पांडुरंग परमात्मा भेटन होय. म्हणून त्याला आता ताईचा भाऊ ऐकला तो कसा होता? पापी आणि. पण ते पापी आणि दुष्टाला सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम संतांच्या हातात आहे महाराज. संततीची देव, देवतेची संत. म्हणून हे आपल्याला संत नरहरी महाराज लाभलेले आहेत. आणि ह्या गंगेत आपण त्या समुद्राला जाऊन भेटायला लागलेले. समुद्र आहे भगवान पांडुरंग परमात्मा. पंढरपूर म्हणजे काय आहे? 20-25 लाख लोक ह्या वर्षी त्या ठिकाणी जमा होणार आहेत महाराज. एवढा मोठा सागर त्या ठिकाणी जमा होणार आहे. आणि त्या सागरात सुद्धा आपली वड म्हणा, नदी म्हणा, एखादी कोणती म्हणा, आपली नदी त्या ठिकाणी पोहोचायला लागली. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडलेलं पाणी ह्या गावात इथं पडलेलं आहे, परंतु ह्या गावातलं सुद्धा पाणी हे समुद्राला जाऊन भेटणार आहे. तसं तुम्ही आम्ही केलेली भक्ती सुद्धा हे कुठपर्यंत पोहोचणार आहे? भगवान पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचणार. याच्यात काही वाद. म्हणून त्यांचं चप्पल तुटली. ती चप्पल शिवण्यासाठी रोहिदास चांभार महाराजाकडे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. अर्थात रोहिदास चांभार हे भक्त पुंडलिकाचे गुरुचं काम केलेले महाराज. हे लपलेली गोष्ट आहे. आज त्यांनी जर उपदेश भक्त पुंडलिकाला केला नसता तर महाराष्ट्र कुठे गेला असता दर्शनाला? एवढा मोठा सोहळा. बरोबर आहे. त्याची मूळ नेमकी खुबी कुठं आहे? रोहिदास महाराजांनी. आणि तिथं काय पाहिलं? रापी घेऊन ते चाललेलं त्यांचं कातड चिरणं. आणि ते मागं पुढं असे व्हायचे ते. आणि त्या शिंडीला गाठ मारलेली होती. आणि 2 परसात घर होते. पुढं सापरात हे बसलेलं दुकानांचं. मागच्या त्याच्यात आई वडिलाला झोका होता महाराज. थकलेले होते ते झोपाळ्यात बसविलेलं. आणि त्या शिंडीला आता मग प्रत्यक्षात तिथं आता काम धंदा करू नये. कारण उपजीविकेसाठी हा धनाची कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे.
आणि आई वडिलाची सेवा आणि त्याच्यात हे धनही जमा होते. अशा दोन्ही पद्धतीनं नामस्मरण आहे. प्रत्येक याला काय करायचं, नामस्मरण चालू असतं. आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं नाही, म्हणले याच्या मायबापाच्याच गळाला द्वारे बांधलेले गेल्या उपदेश करून फायदाच काय. बायको गळ्या डोक्यावर घेतलेली, तिने आताच उतरली डोक्यावर खाली. आडबम होता, त्याला कोणाला बोलायची जास्त ताकद नव्हती महाराज, त्याला वडरी होता ना. म्हणून आज रथ मी नाही तिथं देऊ, भगवान पांडुरंग परमात्म्याचा सुळे वडरी लोक असतात, मोठा मान असो. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस जाऊन पाहिलं तो झोका चाललेला होता आणि आई वडील थकलेले त्याच्यामध्ये ते डोळे लावून ध्यान करीत होते सुद्धा. आणि पाहिलं हे माय बापाला झोका देत बसला इथे आणि आपण यांना द्वाऱ्या बांधून बसलो. पटकन त्याच्या पायावर पडला. हे काय भानगड काय मला काहीच समजा. अज्ञानाशी लावावे सन्मार्गाशी संताचे काम असते महाराज. ज्याला माहित नाही त्याला अवश्य सांगावं. म्हणून आपणाशी जे जे ठावे ते इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन सगळ्याला. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. आणि तिथं ते पाहिलं